राज्यातल्या काही भागामध्ये इंधन टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। सध्या शेतकऱ्यांची मान्सून पूर्व शेतीची मशागत करण्याची लगबग सुरू आहे आणि ही मशागत ट्रॅक्टरने करावी लागते। मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी पुन्हा बैलजोडीच्या सहाय्याने शेतीच्या मशागतीकडे वळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मात्र यासाठी खूप वेळ आणि मेहनत देखील लागते। पण शेतकऱ्याचं संपूर्ण वर्षभराचं आर्थिक बजेट हे शेतीवरती अवलंबून असल्यामुळे त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये। त्यामुळे आता पुन्हा गुरांच्या बाजारामध्ये बैलजोडीला मोठी मागणी होऊ लागली आहे। परिणामी बैलजोडीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। गेल्या आठवड्यामध्ये 1,20,000ला मिळणारी बैलजोडी या आठवड्यामध्ये 1,60,000 ते 70,000 पर्यंत विकली जाते। तर बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गुरांच्या बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला गुरांचा बाजार वरवट बकाल येथे आहे आणि या गुरांच्या बाजारात बैलजोडीच्या किमतीत मोठी सुधारणा झाली आहे, मोठी वाढ झालेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आणि गुरांचे व्यापारी, आपण त्यांच्याशी बोलणं करूया। डिझेल मिळत नाही आहे, त्याच्यामुळे बैलांना खूप मागणी आहे। काऊन की डिझेलची खूप टंचाई झालेली आहे। 8-10 दिवसापासून पेट्रोल पंपावर नंबर लावले पण शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही आहे, त्याच्यामुळे बैलांना खूप मागणी आली आहे। आता पहिले रेटपेक्षा थोडेसे 10 ते 15,000 महाग जातात बैल। मागणी लय येऊन जाईल, मागणी बैलांना खूप मागणी आहे। कारण का डिझेलच नाही भेटून द्यायला, 2-2, 3-3 दिवस तिथं राहा लागून झालं नाही, डिझेलच नाही मिळून जाईल। त्यासाठी मग आमची शेतकऱ्याला मागणी आहे की बाबा बैल द्या आम्हाला। बैलजोडी खरेदी करण्यासाठी शेतकरी आलेले आहेत, मात्र मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बैलजोडींची संख्या मात्र कमी आहे। त्यामुळे या ठिकाणी बैलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जवळपास 20 ते 25% बैलांच्या किमती या वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा आता डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर सोडून बैलांकडे वळलेला आहे, असं चित्र या बाजारात आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, वरवट बकाल, बुलढाणा।